कधी ती आपण जेव्हा संध्याकाळच्या वेळी दही लावतो किंवा इडली डोस्याचं पीठ भिजवतो किंवा मग आपण मटकीचे मोड लावतो, ते सगळं दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या मला पटकन काय वाटत असेल तर मोड कसे आलेत बघूया, किंवा पीठ छान फर्मेंट होऊन वरती गुबगुबीत फुगून आले का बघूया, किंवा मग दही छान घट्टसर लागले का बघूया. का काय माहीत नाही, पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळी मजा वाटते मला, आणि हे सगळं अगदी कॉलेज गोईंग एज असल्यापासून आहे. तर असंच मी काल मटकी भिजवली होती, छान अशी डब्यासाठी त्याची उसळ बनवली होती. जेव्हा घाईघाई होते आणि बाकीच्या भाज्या शिजवत बसेपर्यंत वेळ नसतो, अशावेळी ही मटकीची साधी सोपी उसळ बनवायची आणि मोकळं व्हायचं. मग त्यासाठी मी इथं तेलामध्ये छान कांदा परतून घेतला आणि मटकी बारीक गॅसवर 3-4 मिनटं छान परतून घेतली. त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, हिंग आणि हे घालून छान अगदी बारीक गॅसवर भाजून घेतलं. गरजेनुसार पाणी घातलं, थोडीशी कोथिंबीर भुरभुरली आणि झाकण ठेवून एक वाफ काढली. 5 मिनटामध्ये भाजी तयार. आहे की नाही मजा?